नमस्कार. कोल्हापूर आवाज या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी लढणारच, मी जिंकणारच अशी वल्गना करणारे केपी पाटील यांच्या विरुद्ध जनतेतून आता नाराजी उत्पन्न होताना तुम्हाला दिसत आहे. फक्त जनतेतूनच नाही तर त्यांच्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांमधून, त्यांच्या गटातून, त्यांच्या कार्यकर्त्यातून सुद्धा नाराजीचा सूर आपल्याला दिसत आहे. याचीच एक भव्य दिव्य बातमी आपल्या समोर येत आहे. नवरसवाडी तालुका बुदरगड या गावातील त्यांच्याच गटातील केपी पाटील गटातील मान्यवर सदस्यांनी, मान्यवर लोकांनी प्रकाश आंबेडकर गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांचीच बातमी आपल्या समोर येत आहे. त्यामध्ये प्रवेश करणाऱ्यामध्ये केपी पाटील गटाचे माजी सरपंच अरुण देवाळे, डी.के. देवाळे, चेअरमन नवनाथ सोसायटी, संभाजी पगरे, बाबुराव बाऊसकर, शंकर पाटील, संभाजी देवाळे, उत्तमराव मोरे, ज्ञानदेव देवाळे, रणजित देवाळे, शिवराज पटारे, केरबा देवाळे यांचा आंबेडकर गटामध्ये प्रवेश झालेला आपण दिसून येतो. ज्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे त्या ठिकाणी सन्माननीय प्राध्यापक अर्जुन आंबेडकर सर, कल्याणराव निकम, युवा नेते दीपक बाऊसकर, बळवंत पगरे, मारुती बाऊसकर, एम.एस. बाऊसकर, धनाजी सेटके आणि शिवाजी देसाई या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तो प्रवेश करण्यात आलेला आहे. मी आजपासून माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या गटामध्ये अधिकृत प्रवेश करत आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांच्या सकट पूर्ण आणि नवरसवाडीच्या पूर्ण राजकारणामध्ये बरेच वर्ष, मी 25 वर्ष जवळजवळ राजकारणामध्ये आहे, त्यांचं काम बघून मी भारावून जाऊन या ठिकाणी मी निर्णय घेतलेला आहे. यावरून एक गोष्ट मात्र निश्चित आहे की केपी पाटील गटाला फक्त जनताच नाराज नाही, केपी पाटलांना जनताच नाराज नाही तर त्यांचे पदाधिकारी सुद्धा त्यांच्या अन्यायाला, त्यांच्या चुकीच्या भूलथापांना या ठिकाणी त्रस्त झालेले आपल्याला दिसून येते. त्यामुळे केपी पाटलांच्या बाबतीतला जो आत्मविश्वास होता तो कुठेतरी ढळत चाललेला आहे आणि म्हणूनच केपी पाटील आज प्रत्येक व्यासपीठावरती विकास सोडून नको त्या गोष्टीचं राजकारण करताना तुम्हाला दिसत येत आहे. भविष्यामध्ये येणाऱ्या विधानसभेला एक गोष्ट मात्र निश्चित तुमच्या माझ्या लक्षात आलेली असेल की प्रकाश आंबेडकर यांच्या गटाचा आत्मविश्वास या सगळ्या घटनांमुळे वाढलेला आहे आणि केपी पाटील गटातील लोकांची नाराजी या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला दिसत आहे.